अजित पवारांना शह देण्यासाठी विजय बापू शिवतारे पुन्हा एकदा आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याचे संकेत दिले आहेत। ते सातत्याने अजित पवारांविरोधात वक्तव्य करत असून या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार सुनील शेळके आहेत। TV9 मध्ये आपलं स्वागत। विजय बापू शिवतारे सातत्याने विरोधातले वक्तव्य करताय, पुन्हा एकदा त्यांनी आता उभे राहण्याचे संकेत दिले लोकसभेसाठी, काय सांगाल? नाही, राज्यामध्ये महायुती म्हणून आपण खरं तर सर्वांनी जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे। महायुतीचा धर्म भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे साहेबांची या सर्व तिन्ही पक्षातील प्रमुख नेते मंडळीनं जबाबदारीनं वक्तव्य केले पाहिजे। महायुतीचा धर्म तिन्ही पक्षातल्या नेते मंडळींनी किंवा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पाळला पाहिजे। परंतु अलीकडच्या काळामध्ये विजय बापू शिवतारे हे सातत्यानं आदरणीय अजितदादांच्या बाबतीत जे काही बेताल वक्तव्य करतायत, का करतायत, कुणाच्या सांगण्यावरून करतायत, यामागची खरी राजकीय रणनीती काय आहे हे देखील आम्ही पाहायला पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे। परंतु सातत्यानं विजय बापू शिवतारे आदरणीय दादांवरती टीका टिप्पणी करत असताना महाराष्ट्रातल्या जनतेला आदरणीय दादांचं नेतृत्व, आदरणीय दादांचं योगदान हे माहीत आहे, कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामती लोक मतदारसंघ जो काही आज आपल्याला पाहतो किंवा तिथली परिस्थिती आपण पाहतोय, त्यामध्ये उद्याच्या काळामध्ये कोण उमेदवार असेल, महायुतीचा उमेदवार अजूनही घोषित केलेला नाही किंवा त्याची अजूनही कुठली आपल्यापर्यंत माहिती देखील दिलेली नाही आहे। परंतु विजय बापू शिवतारे सातत्यानं आरोप करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंच फक्त युतीचा धर्म पाळायचा का, हा सुद्धा आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर आता प्रश्न पडलेला आहे। उद्याच्या काळामध्ये शिवसेना शिंदे गटाला ज्या काही लोकसभेच्या जागा मिळतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करतील का, हा सुद्धा आता प्रश्न महायुतीसमोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे, माझं सांगणं आहे की आपण युतीचा धर्म ज्येष्ठ नेत्यांनी हा पहिला पाळला पाहिजे आणि त्यानंतरनं मग कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण युती एकत्रितपणे राहून उद्याच्या काळामध्ये लोकसभेचे आपले उमेदवार कसे विजयी होतील यामध्ये एकोप्याने राहणं गरजेचं आहे। शिवतारेंच्या पाठीमागे बोलवता धनी दुसराच कोणीतरी असं आपल्याला वाटतं का? नक्कीच की आता म्हणजे मागच्या वर्षभरापूर्वी मला विजय बापू ज्यावेळेला मंत्रालयामध्ये भेटले त्यावेळेला देखील मला त्यांनी खुलासपणानं गप्पा मारताना सांगितलं की आदरणीय अजितदादांसारखं नेतृत्व आणि काम करणारा जिद्दी चिकाटीचा माणूस महाराष्ट्रात दुसरा कोणी नाही। हेच विजय बापू मागच्या 8 दिवसापासून असं वैफल्यातून का वक्तव्य करतायत, हा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह आहे। आणि म्हणून माझं सांगणं आहे की आव्हान देखील असणार आहे की उद्याच्या काळामध्ये विजय बापू शिवतारेंनी जे काही अजितदादांवरती आरोप केलेत त्या आरोपांचं खंडन करणं किंवा त्याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करणं हे गरजेचं असेल। अन्यथा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी शिंदे गटातील उमेदवाराचं काम करणार नाही। हा थेट इशाराच आहे एक प्रकारे आता पुढे। नक्कीच हा आमचा इशारा समजा किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजा। शेवटी ज्या नेत्यानं महाराष्ट्रामध्ये 16-16, 18-18 तास काम करून रक्ताचं पाणी करतोय त्या नेत्याच्याबद्दल आणि आमचा नेता आदरणीय दादांच्याबद्दल जर कोणी असं वक्तव्य करत असतील तर युतीचा धर्म फक्त आम्हीच पाळावा असं कुठं लिखित नाही। दुसरीकडे श्रीनिवास पवार देखील अजितदादांच्या विरोधात भूमिका घेत आहे, एकीकडेच असं एकटं पडलं जातं आहे वगैरे, असं काही घडतंय? नाही, मुळामध्ये श्रीनिवास बापू हे खरं तर उद्योगपती आहेत, ते व्यावसायिक आहेत आणि ते कधी मला राजकारणामध्ये दिसले नाही। मागच्या 4 वर्षामध्ये कधी दादांकडं किंवा कुठल्या कार्यकर्त्यांचं काम घेऊन आलेत किंवा कुठल्या गावाला समाजासाठी काही मदत करायची आहे असं कुठल्या अडचणी घेऊन मला कधी आजपर्यंत दादांकडं किंवा पक्ष कार्यालयात आलेले दिसले नाही। परंतु श्रीनिवास बापूंनी जी काही बाजू कौटुंबिकदृष्ट्या मांडायला पाहिजे होती किंवा मुळात राजकारणामध्ये त्यांनी यायलाच नको होतं, परंतु ऐन वेळेला का आले, काय त्यांची महत्त्वाकांक्षा असेल तर मला माहीत नाही।
परंतु मला 2019चा शपथविधी दादांचा सकाळी झालेला राजभवनातला आठवतो की राजभवनामध्ये आम्ही शपथ घेतली. दादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरनं तिथून थेट आम्हाला श्रीनिवास बापूंनी त्यांच्याच घरी घेऊन गेले होते आणि तिथं आमचा पाहुणचार बापूच करत होते. या बसा, हे घ्या, ते खा, हे खा, तुम्हाला काय हवं आहे का. त्यावेळेला दादा त्यांच्या फ्लॅटवरती सुद्धा आले नव्हते. त्याच्या अगोदर आम्ही बापूंच्या इथं घरी त्यांच्या बंगल्यावर फ्लॅटवरती जाऊन पोचलो होतो. तर त्यावेळेला 2019च्या शपथविधीच्या वेळेला दादांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन करणारे बापू आज अचानक अशा पद्धतीच्या भूमिकेत का आलेत हे आम्हाला काही अजून त्यातली माहिती नाही आहे. परंतु मुळात बापूंचं राजकारण किंवा राजकारणाशी कुठलाही संबंध नसताना अचानकपणे येणं आणि दादांवरती आरोप करणं यातून काहीतरी वेगळंच काहीतरी गोड बंगाल आहे असं मला वाटतं. शिवतारे असतील किंवा श्रीनिवास पवार असतील हे आता टार्गेट करता एक प्रकारे असं आपलं म्हणणं आहे. यामागे कोण आहे नक्की काय सांगू शकाल? नाही, असं आता कोण त्याच्या मागे काय, मी काही ज्योतिष नाही आहे. परंतु नक्कीच राजकारणामध्ये आदरणीय दादांना एकटं पाडण्याकरता किती जरी एकवटले तरी दादांच्या पवार आडनावाची आम्ही माणसं नसलो, रक्तामासाची नसलो तरी दादांवरती प्रेम करणारे, विश्वास ठेवणारे लाखो कार्यकर्ते, सहकारी, जीवाभावाची वडीलधारी मंडळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. धन्यवाद शेळकेजी आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. आपल्यासोबत होते सुनील शेळके यांनी थेट आता युतीमध्येच शिंदेगडाला इशारा दिला आहे. जर शिवतारे यांनी आपल्या वक्तव्याचं खंडन केलं नाही तर याचे परिणाम भोगावे लागतील असंच एक प्रकारे ते म्हणले आहेत. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.